नमस्कार, मी विलास चव्हाण. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, आता निकाल लागून 3 दिवस झाले. खरं तर महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 तारखेपर्यंतच होती. खरं तर 26 तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा व्हायला पाहिजे होता. महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळाले, पण मुख्यमंत्री कोण होणार याच्यावर अजून प्रश्नचिन्ह आहेत. अजित पवार त्यांच्या पक्षाचे विधिमंडळाचे नेते झालेत. एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेचे विधिमंडळाचे नेते झालेत. पण भारतीय जनता पार्टीचा विधिमंडळ नेता अजून काही घोषित किंवा निवडला गेला नाही. एक राष्ट्रीय पक्ष, मोठा पक्ष, आपणही समजू शकतो की काही प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया 1-2 दिवसामध्ये सुद्धा पार पडेल. पण एक चर्चा त्या माध्यमातून जी काही सुरुवात झाली, महायुतीमध्ये 3 घटक पक्ष प्रामुख्याने, आता जवळजवळ 137 आमदार भारतीय जनता पार्टीकडे आणि 57 आमदार शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेकडे आणि 41 आमदार अजित पवारांकडे. आणि समोर उघडं दिसतंय की भारतीय जनता पार्टीचं समर्थन, भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात आकडा देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून. आता कोणी असं म्हणेल की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि त्यातले त्यात देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे. पक्षाची मागणी असते, पक्षाच्या कार्यकर्त्यांची असते. आता 2.5 वर्ष आपण एकनाथ शिंदेचा कारभार पाहिला. एकनाथ शिंदेने पण महाराष्ट्रामध्ये चांगलं काम केले. त्यांच्या 40-41 आमदार होते, ते 57 झाले. आता त्यांनी चांगलं काम केलंय म्हणून 57 झाले, पण ते काय 137 नाही झाले. 105 आमदार असलेल्या भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेंना बरोबर घेऊन 2.5 वर्ष मुख्यमंत्री केलं. खरं तर एकनाथ शिंदे बाहेर आले नसते तर हा सगळा सिनेरो पण झाला नसता, ते पण आपल्याला मान्य आहे. पण कुठंतरी त्यागाची भूमिका भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी घेतली, भारतीय जनता पार्टीने घेतली. देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग केला. 5 वर्ष जो माणूस मुख्यमंत्री राहिला त्या माणसाचं रिव्हर्शन झालं आणि दुसऱ्याच्या हाताखाली जे शिंदे मंत्री होते 2014 ते 2019, ते शिंदे मुख्यमंत्री झाले आणि शिंदेच्या हाताखाली एक 5 वर्ष यशस्वी कामगिरी करणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाला. हा सगळा राष्ट्रातील ही सगळी सिनेरो आपण पाहिलेलं आहे. पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. खरं तर 2014च्या विधानसभेमध्ये सुद्धा शिवसेना, भारतीय जनता पार्टीला जे काही बहुमत मिळालं, मग ते नरेंद्र मोदींच्या नावावर मिळालं असेल, पण 2014 ते 2019 हे 5 वर्षाची देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द. या 5 वर्षामध्ये अनेक विकासाची कामं महाराष्ट्रामध्ये झाली. अनेक प्रकल्पाचं उद्घाटन झालं असेल, अनेक प्रकल्प हाती घेतले असतील. मराठा समाजाला आरक्षण पण या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं. अर्थात ते महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, घरकोंबडे यांना ते सांभाळता आलं नाही.
यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही, ते गेलं. आणि 2019 मध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्या चेहऱ्यावर जी काही निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा युतीला लोकांनी बहुमत दिलं होतं, युतीच्या बाजूने कौल दिला होता. आणि आजही भारतीय जनता पार्टी प्रणित जी काही महायुती आहे, मग त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे किंवा अजित पवार आहेत आणि मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पार्टीचे. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आजही देवेंद्र फडणवीस इतका ताकदीचा नेता महाराष्ट्रात नाहीये, निर्माणच झाला नाहीये. त्याच्यामुळं आज भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ 5-6 आमदार कमी आहे फक्त बहुमताला. मग या सगळ्या शंका, लघुशंका, कुशंका येण्याची गरजच काय? भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे ही कार्यकर्त्यांची मागणी आहे, तशी राज्याची पण मागणी आहे. आणि निकाल लागल्यावर तसं अजित पवार आणि अजित पवारांच्या पक्षातील अनेक कार्यकर्ते असतील किंवा अजित पवारांनी पण सांगितलं असेल की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आमचा काही विरोध नाही आणि आम्ही त्या रेसमध्ये नाहीये. पण कार्यकर्ते म्हणतात ते अजित पवार पण मुख्यमंत्री झाले पाहिजे. कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटत नाही की आपला पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा म्हणून? प्रत्येकाला वाटतं. आता महादेव जानकर पण कधी कधी म्हणतात की मी मुख्यमंत्री होईल, मी या देशाचा पंतप्रधान होईल. वाटायला काय, स्वप्न पाहायला काय लागतं? पण त्याच्यासाठी आकडा लागतो, बहुमत लागतं. तुम्ही आमदार पाहिजे, तुम्ही खासदार पाहिजे, तुमच्या बरोबर वलय पाहिजे की निवळ आपलं बोलायचं म्हणून बोलून चालत नाही. आता देवेंद्र फडणवीसांना 2014, 2019 आणि 2024 या तीनही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला 1 नंबरचं स्थान जे काही प्राप्त केलं असेल ते देवेंद्र फडणवीसांनी केले. आता केंद्रीय प्रचार यंत्रणा, केंद्रातले नेते येतात, त्यांचा मोठा रोल पण असतो. पण आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये एक स्ट्रॉंग लीडर म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जातं. आणि त्याग काय, किती वेळा त्याग भारतीय जनता पार्टीने करायचा. आता काही लोकांनी म्हणायचं नाही बिहार पॅटर्न. आता बिहारची परिस्थिती, विशेष परिस्थिती वेगळी आहे. बिहारचं असे की ते नितीश कुमारांचं जे काही वोटिंग आहे, नितीश कुमारांचं कोर वोटिंग आहे, ते कोणत्याही बाजूला गेले. मग ते लालू प्रसाद बरोबर गेले तरी ते लोक लालू प्रसाद बरोबरच जातात. ते भारतीय जनता पार्टी बरोबर आले की ते भारतीय जनता पार्टी बरोबर जातात. अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाहीये. बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीकडे आजही स्ट्रॉंग लीडर नाहीये. देवेंद्र फडणवीस आज भारतीय जनता पार्टीमध्ये 2-4 नंबरामध्ये पहिल्या 5 मध्ये. त्याच्यामुळं त्यांच्यावर किती अन्याय करायचा किंवा अन्याय होतोय नाही होतोय हा विषय तर अनेक वेगळाच आहे. पण काही वाचाळवीरांनी मग ट्विट करायचं, काहींनी विनाकारण आपल्या बाईट द्यायच्या. खरं तर या सगळ्या गोष्टीची गरज आहे का? मोठं बंद करणार आहेत का नाही करणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. रिकाम्या चर्चा, रिकामे काहीतरी विनाकारण फक्त महाराष्ट्राने ही मागणी केली, महाराष्ट्राने ती मागणी केली, महाराष्ट्रातल्या ह्या जनतेची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या मराठ्यांची मागणी आहे. कोणी केली, का केली, काय, काही नाही. फक्त जातीवाद पसरवायचा.
आणि ज्या गोष्टीला आपण विरोध करतो, समजा आपण जारांगेचा विरोध करतो, शरद पवारांचा जातीच्या वादाच्या ज्या प्रचारावर आपण विरोध करतो, मग आपण तोच धंदा करायचा? आपल्या महायुतीतल्या किंवा या तुमच्या सगळ्या नेत्यांना जातीवादाचं विष आवडलं नाही, लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं आणि तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाकी नको म्हणायचं, महाराष्ट्राला मराठा मुख्यमंत्री पाहिजे. याच्यासाठी महायुतीला लोकांनी मतदान दिलंय काय? या सगळ्या गोष्टीचा विचार महाराष्ट्रातली जनता करत असते. लोक आंधळे नाही, लोक डोळस असतात. लोकांना सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अपेक्षा आहे आणि मागणी सुद्धा आहे. भारतीय जनता पार्टीने त्याग करायचा आणि मग बाकीच्यांनी फक्त नाही असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे निवळ वल्गना करायच्या, या गोष्टी जास्त दिवस चालत नाही. भारतीय जनता पार्टीने असं काहीतरी बोगस निर्णय जर घेतले तर पक्षाचं फार मोठं नुकसान होईल, पक्षाचे तुकडे होतील. ही गोष्ट पण केंद्रीय नेतृत्वाला माहिती आहे आणि आज तशी काही बार्गेनिंगची काही परिस्थिती नाही किंवा भारतीय जनता पार्टीला कोणी ब्लॅकमेल करू शकत नाही आज की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पाहिजे. एकनाथ शिंदे बाजूला राहिले तरी अजित पवार बरोबर सरकार स्थापन होणार आहे आणि उद्या अजित पवार जरी म्हटले की नाही मी नाही, हे दोन्ही लोक भारतीय जनता पार्टीला सोडून गेले तर उद्धव ठाकरे एका पायावर भारतीय जनता पार्टी बरोबर यायला तयार आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीसांना आज मितीला कुणीही ब्लॅकमेल करू शकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि त्यांना मुख्यमंत्री करावंच लागेल, कारण राज्यातील जनतेने मोठा भाऊ म्हणून त्यांना स्वीकारले. राज्यातील जनतेने त्यांना भरभरून प्रेम त्यांच्यावर केले. राज्यातील जनतेने त्यांच्या जागा वाढवून दिल्या. त्यामुळं आता कोणी तुम्ही त्यांना टाळू शकत नाही. आता ह्या टीका टिप्पण्या वेगवेगळ्या प्रकारचे खोडे घालणे किंवा दोस्तीमध्ये कसं तुम्हाला मिठाचे खडे घालता येतील, एकनाथ शिंदे फडणवीस यांच्यात वाद निर्माण करायचा, अजित पवारांना वेगळंच काहीतरी सांगायचं, हे विरोधकाकडून हे विरोधक आता त्याच्यामध्ये मिठाचे खडे टाकण्याचा प्रयत्न करतील. पण एकनाथ शिंदेंनी पण स्पष्ट ट्विट केले की महायुती एकत्रच आहे, आम्ही एकत्र निवडणूक लढलोय. उगाच माझ्या प्रेमापोटी आणि माझ्या समर्थनासाठी तुम्ही काही वेडवाकडं काही लिहू नका आणि माझ्या समर्थनासाठी तुम्ही मुंबईला कुठं येऊ नका, स्पष्ट सांगून टाकलं त्यांनी. निर्णय होईल, तिन्ही पक्ष मिळून निर्णय होईल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे तीन पक्ष मिळून ठरवतील. महायुतीचाच होईल ना. मी तर म्हणतो एकनाथ शिंदे झाले काय, अजित पवार झाले काय, देवेंद्र फडणवीस झाले काय, तुम्ही या महायुतीला मतदान केले. त्याच्यामुळं जे काही विरोधकांना हवंय, तुमच्यात भांडणं झाली पाहिजे, ती लोकांनी कशाला करायची? आपल्याला किती ज्ञान आहे त्यापेक्षा या सगळ्या गोष्टीचं ज्ञान नेत्यांना जास्त असतं. नेत्यांना पण माहिती आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण करायचा आहे, त्यांचं सगळं निश्चित झालेलं आहे. म्हणून आपण पण निश्चित राहा, योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, यात काही शंका नाही. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.